राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी झी24 तासच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे, बघूया। गणेशोत्सवाचा उत्साह आहे आणि या सगळ्यामध्ये झी24 तासमध्ये पण हा उत्साह पाहायला मिळतोय आणि झी24 तासच्या बाप्पाचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटीलजी यांनी दर्शन घेतलेलं आहे। त्या झी24 तासच्या ऑफिसमध्ये ते आलेले आहेत। ताजा आणि ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा जरांगे पाटील उपोषणाला बसलेत। आरोप होतोय की अनेक म्हणजे कोणतरी रसद पुरवतंय, अनेक लोकांकडून अनेक सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांची नावं घेतली जात आहेत की शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीकडून फूस आहे आंदोलनाला वगैरे। त्यावर काय प्रतिक्रिया आपली? काय लोक मोठ्या संख्येनं आलेली आहेत। आता त्यांना रसद कोण पुरवतं, काय पुरवतं, अनेक सत्तारूढ पक्षातल्या लोकांची नावं घेतली जातात। पण आता सरकार त्यांच्याशी बोलतंय, काही ना काही मार्ग निघेल त्या बाबतीत असं मला वाटतं। काल सुप्रियाताईंना आंदोलकांनी घेराव घातला, त्यावेळेला घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली, त्याबद्दल काय तुमचं? ठीक आहे, आता शरद पवार साहेबांच्याकडून लोकांच्या अपेक्षा असतातच की हा प्रश्न त्यांच्याकडून सुटावा आणि त्यांनी त्या बाबतीत त्यांचं मत सांगितलेलं आहे, सोल्युशन सांगितलेलं आहे। त्या पद्धतीनं हा प्रश्न सुटेल असं सगळ्यांचंच मत आहे। त्यामुळं राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हरकत नाही। आता पूर्वी काय आणि आत्ता काय या वादात न जाता आता मला असं वाटतं की राज्य सरकारने पुढाकार घेऊन केंद्र सरकारशी चर्चा करून घटनेत दुरुस्ती करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे। अगदी आता तुमच्या वैयक्तिक राजकारणाबद्दल एक प्रश्न आहे। जयंत पाटील बोलले की बातमी होते, वेट अँड वॉच वगैरे जयंत पाटील डायलॉग मारत असतात भाषणांमध्ये। या सगळ्यामध्ये अनेक वेळेला जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोडणार, भाजपमध्ये जाणार। चंद्रकांत पाटील तिकडे दावा करतायत की दिग्गज नेते सांगलीतले भाजपमध्ये येणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी जयंत पाटील काय वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत का, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे। आता सध्या सुरू नाही आहे, ही पूर्वीची चर्चा आहे। सध्या अशी चर्चा आहे तुम्हाला कोणी सांगितलं? आणि मी काही दिग्गज नेता नाही आहे, मी सामान्य कार्यकर्ता आहे। माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि मी निवांत आहे सध्या। अगदी जयंत पाटीलजी, धन्यवाद। तुम्ही झी24 तासच्या ऑफिसमध्ये आलात, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद।